मराठी हिंदी भाषा वादामध्ये आता राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी देखील उडी घेतली आहे। मराठी बोलता येत नाही म्हणून मला कोणी मारहाण केली तर लगेच घडाघडा मराठी बोलता येईल का असा सवाल राज्यपालांनी विचारलाय। भाषेच्या नावावर दहशत पसरवली तर गुंतवणूकदार येतील का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मराठी आणि हिंदी या भाषांवरून वाद पेटलेला आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली आहे आणि त्यात आता राज्यपालांनी वक्तव्य केलंय, त्यामुळे आता आणखी पुढे वाद होण्याची शक्यता आहे। He was telling in Hindi, I understand only mar. That only I understand. So I called the hotel owner and I asked him, what is the problem? Then the hotel owner explained to me that they don't know Tamil. So the other fellows were trying to beat them. You should speak only in Tamil. If you come and beat me, can I speak in Marathi immediately? Is it possible? Then I asked they were drivers from the north. So I asked, I am very sorry that it has happened. Those fellows have already run because after seeing me, they run away. And I was there till they were taken their food and I paid the money for their food and I say sorry to them and they take the lorry. Then only I started moving from that. मला वाटतं राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं हे योग्य नाही। त्यांचं पद हे संविधानिक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी पहिलं पण सांगितलं की हिंदीला कोणाचा विरोध नाहीये, हिंदी भाषिकांना कोणाचा विरोध नाहीये, पण पहिलीपासून सक्ती याला विरोध। आणि काल मला वाटतं केंद्र सरकारने पण आमचीच भूमिका मांडली आहे। मग राज्यपाल काही केंद्र सरकारच्या विरोधात आहे का? राज्यपालांच्या समोर खूप मोठ्या गोष्टी आहेत। एका मंत्र्यांचे डान्स बार आहेत, दुसरे मंत्री बुक्काबाजी करत आहेत, तिसरे मंत्री चड्डी बनियन गँग म्हणून सगळीकडे आपण पाहते कसे बनियन घालून बसले आहेत। तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींवर राज्यपालांनी लक्ष घालून त्यांचा राजीनामा घ्यावा। त्यांच्याबद्दल आदर आम्हाला खूप आहे, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो वाद नाहीये त्याच्यावर राजकीय वक्तव्य करणं गरजेचं आहे। तर महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी मराठी हिंदी भाषा वादावरून एक वक्तव्य केलेलं आहे आणि हा वाद पुढे आता आणखी पेटण्याची शक्यता आहे। त्यांच्या वक्तव्यावरून काही वेळापूर्वी आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया आपण पाहिली आणि राज्यपालांनी अशा प्रकारे राजकीय वक्तव्य करणं हे योग्य नाही, संवैधानिक पद आहे आणि त्यामुळे त्यांनी खरं तर वक्तव्य करताना जपून केलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर सीपी राधाकृष्णन यांनी आता या भाषिक वादामध्ये उडी मारलेली आहे आणि मराठी बोलता येत नाही म्हणून मला कोणी मारहाण केली तर लगेच घडाघडा मराठी बोलता येईल का असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। तर भाषेच्या नावावर दहशत पसरवली तर गुंतवणूकदार येतील का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं वातावरण भाषिक वादावरून चांगलंच पेटलेलं आहे। ठिकठिकाणी मारहाणीच्या देखील घटना घडलेल्या आहेत। मात्र यामध्ये फक्त हा भाषिक प्रश्न हा मराठी भाषेच्या अस्मितेचा नाहीये, तर ठिकठिकाणी मराठी माणसाची गळचेपी झालेली सुद्धा दिसून येते। तर भाषेचा हा प्रश्न वेगवेगळ्या खरं तर अँगलमधून फिरतो आहे। मात्र आता यामध्ये राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी सुद्धा एक मोठं वक्तव्य केलेलं आहे, त्यामुळे आता विरोधक या वक्तव्याकडे कशा पद्धतीने पाहतात आणि पुढे यावर आणखी काही वाद उद्भवतोय का आणि विशेषतः मनसेच्या नेत्यांची काय नेमकी प्रतिक्रिया हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पुन्हा एकदा ऐकूया राज्यपाल नेमकं काय म्हणाले। He was telling in Hindi, I understand only mar. That only I understand. So I called the hotel owner and I asked him, what is the problem? Then the hotel owner explained to me that they don't know Tamil. So the other fellows were trying to beat them. You should speak only in Tamil. If you come and beat me, can I speak in Marathi immediately? Is it possible? Then I asked they were drivers from the north. So I asked, I am very sorry that it has happened. Those fellows have already run because after seeing me, they run away. And I was there till they were taken their food and I paid the money for their food and I say sorry to them and they take the lorry. Then only I started moving from that.